नमस्कार आणि स्वागत आहे ऐश्वर्याज किचनमध्ये. आज आपण उत्तर भारतीय खाद्यसंस्कृतीमधील एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठित डिश म्हणजेच पनीर लबाबदार व्यावसायिक पद्धतीने कशी बनवायची हे शिकणार आहोत. रेस्टॉरंटसारखी परफेक्ट क्रीमी टेक्स्चर, मसाल्यांचा योग्य समतोल आणि रिच फ्लेवर घरच्या घरी कसा आणायचा याच्या काही खास शेफ सिक्रेट्स आणि टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत. तुम्ही ही डिश कोणत्याही घरगुती पार्टीसाठी किंवा वीकेंड स्पेशल बेत म्हणून नक्कीच ट्राय करू शकता. चपाती, फुलके, रोटी किंवा जिरा राईस यासोबत ही भाजी आपण नक्कीच सर्व करू शकतो. चला तर मग आपण रेसिपीकडे जाऊयात. यासाठी ग्रेव्ही आधी करूया आपण. ग्रेव्हीसाठी 2 ते 3 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे, 4 ते 5 टोमॅटो चौकोनी चिरून, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 2 इंच आले, अर्धी वाटी काजू, 2 तमालपत्र, 1 दालचिनी तुकडा, 4 ते 5 वेलची, कोथिंबीरीच्या काड्या बारीक चिरून, 1 चमचा जिरे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. ग्रेव्हीसाठी आपण पहिल्यांदा कढईमध्ये पाववाटी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि त्यावरती खडा मसाला घालून घ्यायचा आहे. यामध्ये वेलची स्किप करू नका. वेलचीनं याचा स्वाद खूप छान येतो. लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीरीच्या काड्या. आपण कोथिंबीर निवडतानाच त्याच्या काड्या एका मलमलच्या कापडमध्ये घालून डब्यामध्ये घालून ठेवल्या तर आयत्या वेळेला अशा त्या आपल्याला वापरता येतात. यामुळे टेस्टमध्ये तर फरक पडतो. शिवाय या पौष्टिकही आहेत. थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे. इथे कांदा आपल्याला खूप लाल करायचा नाही आहे, ट्रान्सपरंट फक्त करून घ्यायचा आहे. ही ग्रेव्ही आपण मिक्सरला वाटून घेणार आहे. ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊयात. टोमॅटो परतवून घेतला की आपण इथं बेसिक मसाले घालून घेऊयात. अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ. सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपण 1 चमचा साखर घातलेली आहे. अर्धी वाटी काजू घालायचे आहेत. इथं तुम्ही काजूच्या ऐवजी निम्मे काजू निम्मे मगज बी घातले तरीही चालतील. काजूचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी पण चालेल. आणि कांदा टोमॅटो शिजण्यासाठी आपण इथं गरम पाण्याचा वापर करायचा आहे. साधारण 1 ते 1.5 वाटी गरम पाणी घालायचं आहे आणि 8 ते 10 मिनटं झाकून आपण ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. छान टोमॅटो ह्याच्यामधला शिजलेला आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथं मी पनीर घरीच बनवलेलं आहे. पनीर कसं बनवायचं याची रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे. आपण फ्लेवर पनीर कसं बनायचं ते बघितलेलं आहे. इथं मी भाजीसाठी म्हणून प्लेन पनीर बनवून घेतलेलं आहे. पनीर लबाबदारमध्ये आपल्याला चौकोनी पीस करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पनीर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. का ते मी नंतर सांगणार आहे तुम्हाला. या पद्धतीने आपण चौकोनी पीस करून घेतलेले आहेत. एका पॅनमध्ये थोडंसं बटर घ्यायचं आहे. बटर जळू नये म्हणून आपण अगदी अर्धा चमचा तेलाचा वापर केलेला आहे आणि या बटरवरती आपण थोडेसे जिरे घालून पनीर फ्राय करून घेणार आहे. इथं पनीर पण आपल्याला अगदी सोनेरी करून घ्यायचे नाही आहे. फक्त त्याला मसाल्याचं कोटिंग होईल इतपतच आपण परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा चाट मसाला असल्यामुळे मी इथं मीठ वापरलेलं नाही आहे. तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही वापरू शकता. आणि थोडीशी कसुरी मेथी हातावर चुरून घातलेली आहे. अलगद हाताने आपण पनीर परतवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आपल्याला खूप वेळ परतवून घ्यायचं नाही आहे. अशा पद्धतीनं मसाला कोट झाला की आपण गॅस बंद करायचा आहे. इकडं आपण ग्रेव्ही जी शिजवून घेतलेली होती ती गार झालेली आहे. त्यामधलं आपण तमालपत्र आणि दालचिनी काढून घेणार आहे आणि ही ग्रेव्ही मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतली आहे आणि अशा पद्धतीनं आपण ती गाळून घ्यायची आहे. यामुळे आपल्याला ग्रेव्हीचं टेक्स्चर एकदम क्रीमी मिळतं. किती छान क्रीमी झालेली आहे ग्रेव्ही बघा.
त्यामुळे कंपल्सरी इथं तुम्ही ग्रेव्ही गाळून घ्या. ग्रेव्ही फ्राय करण्यासाठी कढईमध्ये पाववाटी तेल घेतलेलं आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घातलेले आहेत. आता इथं कांदा हा आपल्याला भरपूर परतवून घ्यायचा आहे. 1 मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घालायची आहे. सोनेरी रंगावर आपण कांदा परतवून घेणार आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्व मसाला आपण छान परतवून घ्यायचा आहे. मसाला परतवताना करपू नये यासाठी आपण इथे थोडासा गरम पाण्याचा वापर करणार आहोत. मसाला आपला कोणत्याही प्रकारे करपणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आता 2 मध्यम आकाराचे टोमॅटो एकदम बारीक चिरून मी इथे घातलेले आहेत. 3 ते 4 मिनटं झाकून आपण कांदा टोमॅटो तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. या पद्धतीनं मसाला एकदम छान भाजला की त्याचा कच्चापणा राहत नाही. आपला मसाला एकदम मस्त भाजून झालेला आहे. कांदा टोमॅटो एकदम मस्त एकजीव झालेले आहेत. आता यामध्ये आपण ग्रेव्ही जी मिक्सरला फिरवून गाळून घेतली होती ती आपण ह्या मसाल्यामध्ये घालून भाजून घेणार आहे. आता ही भाजलेली ग्रेव्ही पूर्ण गार करून झिपलॉकच्या बॅगमध्ये घालून जर तुम्ही बर्फात ठेवली फ्रीजला तर 15 दिवस आरामात छान टिकते. आपल्याकडे कोणी येणार असतील, गेस्ट येणार आहेत किंवा आपल्याला ऑफिसमध्ये भाजी घेऊन जायची आहे, मुलांना डब्यात द्यायचं आहे, अशा वेळेला आपल्याकडे ग्रेव्ही तयार असेल तर पटकन भाजी होते. इथं मी घरी तयार केलेलं बटर घातलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे 2 ते 4 चमचे बटर घाला. पाववाटी साय मी घरचीच वाटीमध्ये फेटून घेतलेली आहे आणि ती घातलेली आहे. बटर साय तुम्ही घरचं वापरलात तरी चालेल, बाहेरचं वापरलात तरीही चालेल. थोडीशी कसुरी मेथी हातावरती बारीक करून आपण घालणार आहे. कसुरी मेथी जर फ्रीजमध्ये ठेवला तर ती हातावर अशी बारीक होऊ शकते. बाहेर ठेवली तर ती बारीक होत नाही, मऊ पडते. ग्रेव्ही एकदम मस्त भाजली की त्याचा घरभर छान वास सुटतो. आता इथं फायनल टच आपण गरम मसाल्याने देणार आहे. अर्धा ते 1 चमचा आपल्या आवडीप्रमाणे इथं आपण गरम मसाला वापरायचा आहे. मी इथं तयार गरम मसाला वापरलेला आहे. तुम्ही घरी केलेला असलात तो वापरला तरी चालेल. आता आपल्याला इथं शेफ स्टाईल करायचं आहे. ग्रेव्हीला भाजीला आपल्या मस्त वास यायला पाहिजे, स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे. त्यासाठी आपण इथं गॅसवरती कोळसा थोडासा लाल करून घेणार आहे. आता स्मोकी फ्लेवर देण्याआधी आपण ग्रेव्हीमध्ये पनीर मिक्स करून घेऊया. पनीरला असा मसाल्यामध्ये थोडंसं परतवून घेतलं की ग्रेव्हीतल्या पनीरला पण छान टेस्ट येते. पनीर ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता याला धुरी देणार आहे. बटर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी घरी बनवून घेतलेलं आहे. आपली साठवलेली साय मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे. बर्फ घालायचा, मीठ आणि थोडासा लेमन येलो कलर घालून मिक्सर फिरवून घेऊन घरच्या घरी आपण विकतच्यासारखे बटर तयार करू शकतो. इथं छोटी डिश घेऊन त्यावर लाल झालेला कोळसा घालायचा आहे आणि त्यावरती तेल घालून आपण झाकून ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनटं ह्या पद्धतीनं झाकून ठेवलं की आपली ग्रेव्ही भाजी आपली एकदम स्मोकी फ्लेवरची होऊन जाते. ही ट्रिक वापरून बघा, भाजी एकदम हॉटेलसारखी मुलांना मस्त आवडेल. आता मगाशी मी सांगितलं होतं थोडंसं पनीर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. ते आपण असं आयत्या वेळेला ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं आहे. याने ग्रेव्हीच्या टेक्स्चरमध्ये, टेस्टमध्ये खूप फरक पडतो. अशा पद्धतीनं आपली पनीर लबाबदार तयार आहे. तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा आणि तुमची डिश कशी झाली आहे हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या आणि व्यावसायिक रेसिपी सोप्या भाषेत शिकण्यासाठी ऐश्वर्याज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन आणि चमचमीत रेसिपीसह. पनीर लबाबदार शेफ स्टाईल हॉटेल रेस्टॉरंटसारखे पनीर लबाबदार तयार आहे.